बघा 3-4 दिवसातून आज बीट काढायला आलेलो आहे परत. अजून आमचं बरंच बीट काढायचं राहिलंय. मध्ये 1-2 दिवस मार्केट बंद होतं आणि झेंडूची लागवड, भुईमुगांच्या लागवडी, टोमॅटो तोडणी हे 3-4 दिवस यामध्येच गेले आमचे. आज पुन्हा आलोय बीट काढायला. हे बघा आमची गँग. आम्ही 4-5 जणी बाया आहेत आणि आता बीट काढतोय. अजून बरंचसं बीट काढायचं राहिलेलं आहे. त्याला बाजारच नाही तर काय करायचं. पहिल्यांदा आम्ही तिकडल्या बाजूनी सुरुवात केली होती, पण आता मध्ये 3-4 दिवस सुकायला लागल्यामुळं बीटाला पाणी भरलेलं आहे. त्याला पाणी भरलेलं आहे, ओलं आहे बीट. आणि आता ओलं बीट असल्यामुळं बघा भरल्यामुळं किती छान असा लालसर कलर आलेला आहे. अजूनच मस्त बीट झालेलं आहे. आता आम्ही इकडल्या बाजूनी सुरुवात केली. इकडं कोरडे वाफे आहे त्याच्यामुळं. आणि बीट चांगलं आहे तर मार्केट कमी आहे. मार्केट कमी कमी होत चाललेलं आहे बीटला, पण माल भरपूर आहे. आमचे 12 साऱ्यांमध्येच आमचे 110 गोण गेलेली आहे आणि अजून 31 वाफे सगळे. म्हणजे भरपूर अशी गोण जाणार आहे. गळीत भरपूर आहे पण मार्केट कमी आहे भरपूर. पण आता हाय माल तो काढावाच लागणार आहे आम्हाला. आता तो माल काढायलाच लागणार आहे, त्यामुळे आता आम्ही काढून घेतोय. 3-4 बाया असल्या तरी भरपूर असा माल काढून होतोय. सरसगट काढायचा आहे त्याच्यामुळं. पोरं पण आता शाळेतून घरी आलेत बघा. पोरांचेच पण स्कूल सुटलेलं आहे, आता शाळेतून घरी आलेत. आता करायचं नाही बिटाचा. फुकट टिकू पण बीटच पिकू. बघा कस काय मग बीट या खायला. गोळ भलं मोठाला गोळ येतो काढून मग.